नमस्कार गुरुजी. गुरुजी, काय झालंय? तुम्ही आम्हाला असं घाईनी बोलावून घेतलं, म्हणजे सगळं ठीक आहे ना? अर्थात काहीतरी सांगायचं असल्याशिवाय तुम्ही आम्हाला असं तातडीने बोलावून नाही घेणार. तुम्हाला काही संकेत द्यायचा आहे का आम्हाला? अहिल्यादेवी, तुमचा अंदाज बरोबर आहे. गोष्ट तशी होती. त्यासाठीच तुम्हाला तातडीने इथे दोघांना बोलवून घेतलं. काय झालंय नेमकं? अहिल्यादेवी, एका मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे. ते संकट लवकरच येणार आहे. पण कोणावर येणार आहे हे संकट? तुमच्या मोठ्या मुलावर. आदित्यसाठी येणारा काळ खूप वाईट आहे. त्याच्या पत्रिकेतले ग्रह अनुकूल नाहीयेत. गुरुजी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? येणाऱ्या काळात त्याच्या पत्रिकेत मृत्यूयोग दर्शवला गेला आहे. गुरुजी, पण तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं तेव्हा मी आदित्यला 2 दिवस घरातनं बाहेर जाऊ दिलं नव्हतं. अगदी माझ्या नजरेसमोर ठेवलं होतं त्याला. अहिल्यादेवी, तुम्ही त्यावेळी त्याच्यावर जो काळ ओढवणार होता त्यातून त्याची रक्षा केली. मला जे दिसतंय ते पाहता त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि यावेळी त्याचा मृत्यू त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या हातून होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सावध करण्यासाठी बोलवून घेतलं. जवळची व्यक्ती म्हणजे? जवळच्या व्यक्तींमध्ये तुम्ही पण मोडता. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. हो, आदित्याला तुमच्यापासून सुद्धा धोका आहे. गुरुजी, हे कसं शक्य आहे? मी त्याची आई आहे. माझ्याच पासून माझ्या मुलाच्या जीवाला कसा धोका असू शकतो? एका आईसाठी तिचं मूल हे तिच्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान असतं. हो ना. कर्म आणि नियती निराळी असते. जे नशिबात आहे ते कोणाला चुकणार नाही. पण गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदित्यचं सुरक्षा कवच मी म्हणालो होतो त्याचं रक्षा कवच त्याचं रक्षण करेल. परंतु त्याचं रक्षा कवचही आता प्रचंड कमकुवत झाले आहे. काय? तुम्हाला आदित्यला त्याच्या सगळ्या जवळच्या माणसांपासून सुद्धा दूर ठेवावे लागेल. अगदी त्याच्या बायकोपासून सुद्धा. तुम्ही काही करून आदित्याची काळजी घ्या. त्याला घरातच थांबवून ठेवा. गुरुजी, तुमचं बरोबर आहे, पण आदित्य सारख्या तरुण मुलाला असं किती दिवस घरात थांबवून ठेवणार ना? तू फार दिवस असं काम सोडून थांबू नाही शकणार. गुरुजी, आता ह्या संकटावर तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. मी काय वाटेल ते करायला तयार आहे, पण माझ्या आदित्यावर आलेलं हे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर व्हायला हवं. अहिल्यादेवी, त्याच्यावर एकच पर्याय आहे. तो म्हणजे आदित्यचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला महामृत्युंजयाचा जप करावा लागेल आणि तद्दशांश हवन करावं लागेल. म्हणजे हे संकट दूर होण्यासाठी त्याची मदत होईल. गुरुजी, माझ्या आदित्याच्या रक्षणासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. मी हा जप करायला तयार आहे. अहिल्यादेवी, तुम्हाला वाटतं तितकं ते सोपं नाहीये. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही मंत्राचा जप करत आहात तोपर्यंत आदित्य सुद्धा घरातच राहायला हवा. आणि इतर कुठल्याही जवळच्या माणसापासून त्याला दूर ठेवावे लागेल. मी तयार आहे. काळजी करू नका. आजच मी तुमच्या घरी येऊन मृत्युंजय मंत्राचे हवन करेन. आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. चालेल गुरुजी.
चालेल. हे आदित्याच्या हातात बांधायचं आहे. ठीक आहे गुरुजी, आम्ही घरी जातो आणि पूजेची सगळी तयारी करतो. तुम्ही या, आम्ही वाट बघतोय तुमची. येतो. सावित्री, सावित्री, ऐक. पाहिले मॅडम, मगाशी अचानक कुठे निघून गेला होतात? सगळं ठीक आहे ना? आदित्य बाबा आले होते, खूप विचारत होते तुमच्याबद्दल. आदित्य घरी आलाय? सावित्री, त्याला काही सांगितलं नाहीस ना? नाही नाही, खूप विचारत होते, पण मी काही सांगितलं नाही त्यांना. आत्ता कुठे आदित्य? आदित्य बाबा त्यांच्या रूममध्ये आहेत. हा. पारू आली घरी? काय झालं, आदित्य बाबा त्यांचा डबा विसरले होते ना, तो द्यायला ती ऑफिसमध्ये गेली. आदित्य तर घरी आहे ना. चुकामुक झाली ना त्यांची. श्रीकांत, आता आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. ताबडतोब पारूला फोन कर आणि तिला सांग की 2 दिवस गावी जा. आईला काय बोलतेस तू? हे पारूला आदित्यपासून लांब ठेवून काय मिळवणार आपण? आणि तुझ्या लक्षात आहे ना, पारू आदित्यचा सुरक्षा कवच आहे. याच्या आधी सुद्धा तिने आदित्यचा जीव वाचवला आहे. आदित्यचाच काय, आपल्या परिवाराचा सुद्धा जीव वाचवलाय तिने. हे मला सगळं मान्य आहे श्रीकांत, पण आदित्यच्या जीवाची रिस्क मी घेऊ शकत नाही. त्यामुळे ताबडतोब तिला फोन कर आणि सांग की तू 2 दिवस गावी जा. गुरुजींनी काय सांगितलं विसरलायस का तू? आदित्यच्या रक्षणासाठी त्याची स्वतःची बायको सुद्धा त्याच्यासोबत असू शकत नाही 2 दिवस. त्यामुळे तिला म्हणावं गावी जा. आणि हां, गुरुजी असंही म्हणाले की ती जरी त्याचं रक्षा कवच असली तरी ते कमकुवत होत चाललंय. त्यामुळे तिला गावी जावंच लागेल. श्रीकांत, फोन कर. ठीक. हॅलो पारू, अगं कुठे आहेस तू? नाही नाही, काय झालं, तुझ्या गावाकडनं माझ्या मोबाईलवरती फोन आला होता. हा तेच तेच, तुझा फोन लागत नाही म्हणाले ते, म्हणून त्यांनी मला फोन केला होता. हां, काहीतरी अर्जंट काम आहे, तुला 2 दिवस गावी बोलवलं त्यांनी. नाही, काय झालं माहीत नाही, म्हणजे ते नाही सांगितलं त्यांनी. ते फक्त म्हणाले की लगेच पाठवा तिला गावाकडे. तू जाऊन ये ना जरा. हां, देवी आईंची काळजी करू नको. म्हणजे अहिल्यानेच सांगितलंय तुला जायला. जाशील ना? आणि तिकडे पोहोचल्यावरती फोन कर, आठवणीने फोन कर. ठीक आहे, ठीक आहे.